गढ़चिरौली जिले के भामरागढ़ तहसील में बीते दिनों बड़े पैमाने पर बनावटी शराब कारखाने का पर्दाफाश पुलिस ने किया था। और वहीं जब इस संबंध में विधायक विजय वडेट्टीवार से सवाल पूछा गया तो उन्होंने राज्य सरकार पर निशाना साधते हुए कहा कि कुछ जिलों में शराब बंदी है, मगर वहां पर बड़े पैमाने पर अवैध तरीके से शराब की बिक्री हो रही है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डुप्लिकेट दारूंचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विकणारे कोण आहेत तर सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत। तो धर्मा त्याची बायको भाजपची जिल्हा परिषद सदस्य होती, त्याची आई शिवसेनेचे मेंबर होती आणि ह्या लोकांनी अवैध दारूचा डुप्लिकेट दारू तयार करून हजारो लाखो लोकांच्या जीवनाशी खेळ मांडला होता आणि यातून प्रचंड पैसा या लोकांना मिळत होता। भामरागड सारख्या अतिदुर्गम भागामध्ये असा कारखाना उभारणं आणि जे ब्रँडेड दारू आहे त्याचं डुप्लिकेट पॅक करून रिफिल करून बॉटल तयार करून विकणं सेम बॉक्सेसमध्ये हा एवढा मोठा मला वाटतं स्कॅम आहे। यातील किमान या सर्व प्रकरणामध्ये चौकशी करून साधारणतः गेल्या 3-4 वर्षामध्ये हे जे एक रॅकेट आहे डुप्लिकेट दारू विकणार, डुप्लिकेट दारू तयार करणार, यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि पुन्हा मी सांगतोय, या जिल्ह्यात प्रचंड दारूचा सुळसुळाट आहे, बंदी नावाला नाही आहे। त्यामुळे कोणी काही म्हणू देत, आरोप करू देत, प्रत्यारोप करू देत, इथल्या अनेक आमदारांनी सुद्धा, माजी आमदारांनी सुद्धा मागणी केली हे डुप्लिकेट दारू करून एखादी वेळेस 1000-2000 लोक मरतील आणि आता औद्योगिकरणाकडे हा जिल्हा चाललाय। कुठल्या जगामध्ये कुठल्या जिल्ह्यात दारूबंदी आहे? आदिवासी समाजाला मोहाची दारू काढून प्यायला सुरुवात आहे, मंजुरी आहे, आणि इतरांना मात्र दारूबंदीचा विषय आहे। हे सगळे भोगसबाजी आहे। जगामध्ये दारू सुरू असताना कुठल्या राज्यामध्ये सक्सेस झाली? तेलंगणामध्ये दारू बंदी होती, आंध्रामध्ये बंदी केली, लगेच सुरू झाली। आज काय गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी दारू मिळते। बिहारमधली दारू पूर्णतः सुरू करावी लागली आणि बिहारमध्ये ती दारूबंदी झाली नाही। हे चंद्रपुरात सुरू आहे, व भंडाऱ्यात सुरू आहे, गडचिरोलीत बंद आहे, वर्ध्यात बंद आहे, यवतमाळला सुरू आहे। हे काय सुरू आहे? करायचं असेल दारूबंदी, सरकारला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर पूर्ण बंद करून टाका, पण सरकार करू शकत नाही, कारण महसुलावर परिणाम होईल। मेन जे गव्हर्नमेंटचा रेव्हन्यू येतो आहे तो रेव्हन्यू कुठून येतो? एक्साईज मधून येतो। मेजर सोर्स काय येतो? तोच आहे। हे 2 जिल्हे बंद करणं आणि 4 जिल्हे सुरू ठेवणं धनात्मक घ्या। अशा डुप्लिकेट लोकांना, डुप्लिकेट दारू करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचं संरक्षण होतं म्हणून त्याची हिंमत त्या ठिकाणी कारखाना उभा करण्याची झाली। पोलिसांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग होता, त्याच्या आशीर्वादाशिवाय एवढा कारखाना उभा राहू शकत नाही। हे सगळी मिलीभगत आहे, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि डुप्लिकेट दारू विकणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे।